गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. जय शिवराय मित्रांनो, हा आहे आपला रत्नागिरी सिरीजचा दुसरा एपिसोड. या एपिसोडमध्ये आपण आपले गणपतीपुळेचे दर्शन कसे झाले हे बघणार आहोत व काही बीचेस सुद्धा एक्सप्लोअर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या ब्लॉगला. गणपतीपुळ्याला जाताना आपल्याला हा आरेवारे बीच लागला आहे. काय भारी आहे, मस्त आहे. तिथे झिपलाईन आहे, झिपलाईनची ॲक्टिव्हिटी आहे, जे बघू शकता तुम्ही. मस्त बीच आहे, एकदम भारी, एक नंबर. पण ह्याचा जो रस्ता आहे तो खालतून त्या साईडने आहे. तर आता आपण इकडूनच वरतूनच एक्सप्लोअर करू, कारण आपल्याला आता गणपतीपुळ्याला आपण तिकडे जाणार आहे. तिकडचं समोरचा बीच पण आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे. तर हा आरेवारे बीच आता आपण बघितला आहे आणि आता आपण चाललो आहोत गणपतीपुळ्याला. सो चला तर मग. आरेवारे बीचवर झिपलाईन ॲक्टिव्हिटी आहे, तर या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर हा बीच आपण आता बघितला आहे आणि इथे कयाकिंगसुद्धा आहे आणि इथे हे फूड जे तुम्ही बघत असाल. तर आपण आता इकडनं जात आहोत. लेट्स गो. फायनली आपण आता पोचलो आहोत गणपतीपुळेला आणि आता आपण दर्शन घेणार आहोत. रविवार आहे त्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. जर नवस दिवस असेल तर फेडून टाक. काय बोलतं? जर नवस दिवस असेल तर फेडून टाक. नक्की नक्की. पॅराग्लायडिंग आहे ना, काय आहे? हां, पॅराग्लायडिंग ना, एक नंबर. हे आदित्य, थर्ड टाईम ना तुझा? माझा पहिलाच टाईम आहे रे गणपतीपुळ्याला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. फायनली आपलं गणपतीपुळ्याचं दर्शन होत आहे ना. मला खूप टाईमपासून यायचं होतं की गणपतीपुळ्याला कधी येतो आहे. तर फायनली आज तो दिवस आला आहे. तिथे आपण आता गणपतीपुळ्याला आलो आहोत दर्शन करायला गणपती बाप्पांचं. नवरा माझा नवसाचा मूवी बघितलेली तिथपासून असं वाटायचं की जायचं आहे. तर जाऊ आता आपण. आलो, फायनली आलो आहे. येस, म्हणजे दर्शन घ्यायला जाऊ आता आपण. बोरिया 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 बोरिया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. संडे असल्यामुळे गर्दी होती, पण लाईन पटापट निघाल्यामुळे आपले 10 ते 15 मिनिटांमध्ये बाप्पाचे दर्शन झाले. फायनली मित्रांनो, आपलं गणपतीपुळेचं दर्शन झालेलं आहे. खूप मस्त असं एक्सपिरियन्स आहे आणि छान वाटलं गणपतीची मूर्ती बघून आणि दर्शन घेऊन गणपती बाप्पाचं. आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, पण जाऊन आपण दर्शन घेतलं. खूप छान वाटलं आहे. हे मागे जे तुम्ही मागे बघत आहे तेच आहे गणपतीपुळेचं मंदिर. आणि आदित्य, तुला कसं वाटलं? मला ते छान वाटलं. मला पण एकदम मस्त, एकदम शांत होतं, छान आहे. आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन कोणाला छान नाही वाटत, तर खूप मस्त वाटलं. विस्तृत असं छान आणि मस्त असं मंदिर. आणि तुम्हीही नक्कीच इथे या, व्हिजिट करा. खूप छान आहे, मस्त, एकदम भारी आहे. हे तुम्ही बघत असाल भक्त निवास बनवणार आहे आणि हे त्याची चार्जेस आणि दिलेत आणि हे भक्त निवास बनवणार आहे फ्युचरमध्ये, करेक्ट? पूर्ण झालं की सांगतो. तर खूप छान आणि मस्त असं आपलं तिथे दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पाचं. आणि तुम्ही पण नक्कीच इथे दर्शनाला या. खूप विस्तृत मंदिर आहे
आणि खूप मोठं मंदिर आहे. मागे गणपती बाप्पाचं मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण पुढे चाललो आहोत बीचवर थोडंसं रिलॅक्स करायला. गणपतीपुळ्याचा बीच आहे हा. तर चला तर. सो गणपतीपुळेच्या मंदिराच्या समोरचाच हा आहे बीच. सो बघत असाल वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत. खूप गर्दी आहे इकडे, तर तुम्ही बघू शकता इथे खूप म्हणजे खूप गर्दी आहे. वाव, हे बघा सगळे वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत. बघत असाल घोडेस्वारी कितीला? 100 रुपये एकाला. कुठपर्यंत? तू बसणार ना? ओके, ठीक आहे, थँक्यू. बघत असाल घोडेस्वारी 100 रुपयाला. आणि बाकीचे सगळे राईड बघत असाल इथे तुम्ही. सुंदर मस्त बीच आहे, भारी आहे. खूप लोक तिकडे आंघोळसुद्धा करतात बघत असाल. आणि तर बीचवर खूप ॲक्टिव्हिटीज आहेत आणि खूप छान असा बीच आहे हा. आदित्य, कसं वाटलं बीच? हां, खूप छान आहे, पण क्राऊड खूप आहे. क्राऊड खूप आहे ना, हो. संडे असल्यामुळे क्राऊड आहे. पण मस्त आहे. आता आम्ही पण पाण्याचा आनंद घेऊ. तर आता आपण आलो पाण्यामध्ये. तो आपण काय वॉटर ॲक्टिव्हिटीज करणार नाही आहोत. तर वी थॉट की आपण आतमध्ये जाऊ, थोडंसं एन्जॉय करू पाण्यामध्ये. सो बघा कशी लाटा येतात बघत असाल. बीचवर धमाल केल्यानंतर नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण प्राचीन कोकण या म्युझियमला भेट देणार आहोत. तिथे आपल्याला कोकणाची संपूर्ण माहिती बघायला मिळेल. तर नेक्स्ट व्लॉग मिस करू नका. कीप शेअरिंग आवर व्लॉग्स अँड कीप सपोर्टिंग. बाय.